नमस्कार. शुभम वास्तू शिवम वास्तू या वास्तू मालिकेमध्ये 5व्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेमकं वास्तुशास्त्राचं उद्दिष्ट काय आणि हा विचार कायम आपल्या मनात येत असतो. तेव्हा लक्षात येतं की पंचमहाभूते, ग्रह, तत्व या सगळ्यांचा माझ्या शरीरावर मोठ्या प्रमाणात अंमल असतो आणि तोच अंमल सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनुभवायला मिळतो. जीवनामध्ये सौर शक्ती, चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती, प्रबळ मानसिकता, शारीरिक शक्ती, तेजस्विता, आपली आर्थिक उन्नती, प्रगती, समाधान या सगळ्यांचा सकारात्मक बदल आपल्या वास्तुरचनेमध्ये अनुभवायला मिळतो. आणि हा वास्तुशास्त्राचा पारंपरिक आणि महत्वाचा उद्देश आणि उद्दिष्ट आहे. अशा या लाभदायक वास्तुशास्त्राचा भूखंड कसा असावा, नेमकी भूखंडाची परीक्षा कशी घेतली जावी याचा विचार आज आपण करूया. खरं तर प्रत्येक वास्तू भूखंड हा ऊर्जा प्रदान करणाराच असतो, पण नेमका सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा भूखंड कोणता, त्यासाठी योग्य उपाययोजना काय केली पाहिजे, भूखंडाची परीक्षा नेमकी घेतली कशी पाहिजे, तर त्यासाठी छोटा आणि साधा उपाय सांग. आपल्याला समजा एखादा भूखंड विकत घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी जायचं. त्या ठिकाणी जाताना तुळशीच्या थोड्याशा मंजिरी किंवा बिया या घेऊन जायच्या आणि त्या जमिनीमध्ये पेरायच्या. त्या ठिकाणी पाणी घालायचं आणि 2-4 दिवस त्या जागेवरती लक्ष ठेवायचं. जर त्या ठिकाणी त्या तुळशीच्या बियांना अंकुर फुटला, त्याच्यामधून बीजोत्पत्ती झाली, तर ती वास्तू अतिशय लाभकारक आहे, शुभ आहे, उत्तम दर्जाची आहे असं मानलं जातं. पण समजा त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा अंकुर आला नाही किंवा काही सकारात्मक बदल आपल्याला जाणवले नाही, तर ती वास्तू निम्न दर्जाची होते. हा एक झाला पर्याय. अजून एक दुसरा आपण पर्याय करू शकतो, तो असा की त्या जागेवरती एक खड्डाखाना छोटासा असा, त्यामध्ये पाणी घालून बघा. जर पाणी आपण एक बादलीभर घातलं, त्या बादलीभर पाणी घातल्यानंतर जर साधारणपणे त्यांच्यातलं 70-75% जर पाणी जमिनीमध्ये शोषलं जात असेल तर ती वास्तू सकारात्मक. समजा जर त्याच्यामधलं पाणी शोषलं जात नसेल किंवा त्या पाण्यामध्ये काही सकारात्मक लहरी म्हणजे काय, तर ते पाणी घड्याळाच्या दिशेने जर सरळ पद्धतीने जर थोडस त्याच्यावरती तरंग येत असतील तर ती वास्तू शुभ म्हटली जाते. परंतु जर त्या वास्तूमध्ये ते पाणी शोषलंही जात नाहीये किंबहुना त्या पाण्यामध्ये काही सकारात्मक बदल जाणवत नाहीये, ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उलटे दिशेने त्या पाण्यावरती जर तरंग येत असतील, तर मात्र तो भूखंड अशुभ असावा किंवा निम्न दर्जाचा असावा याचा विचार केला जातो. त्यामुळे हे बारीक 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 असे जे उपाय आहेत ते विचारात घेऊन मग भूखंड खरेदी करावा. कारण हा भूखंड आपल्याला यश, कीर्ती, संपदा प्रदान करणार आहे. आणि जर आपला घेताना भूखंड चुकला तर अपयश, नुकसान, अपमृत्यू इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यामुळे योग्य भूखंडाची तपासणी करणं सुद्धा फार महत्वाचं आहे मंडळी. त्याचप्रमाणे अजून आपण एक त्याच्यामध्ये परीक्षा घेऊ शकतो, ती अशी की त्या भूखंडाची जी चव आहे, त्या मातीचा रंग आहे, त्याचा सुद्धा विचार याच्यामध्ये केला जातो. प्रामुख्याने पांढरी माती जी असते, पांढरी माती आणि थोडीशी तिची चव गोड असेल अशी वास्तू बौद्धिक जीवांसाठी उत्तम. म्हणजे शिक्षक, प्रचारक, कलाकार, कवी, संगीतकार, लेखक, विचारवंत इत्यादी मंडळींनी अशी वास्तू, असा भूखंड खरेदी करावा. त्यानंतर नंबर 2, कडक माती, थोडीशी कडू चव किंवा लालसर असणारी जी माती असते ना, ती माती न्याय प्रशासन, कायदा, सुव्यवस्था, पोलीस, सरकारी अधिकारी, लोकसेवक, संरक्षक दल, प्रशासन, त्याचप्रमाणे राजकारणी मंडळी यांच्यासाठी उत्तम असते.
नंबर 3, त्या मातीला हलका थोडासा सुगंध येतो, थोडीशी आंबट चव असते, पिवळसर किंवा हिरवट रंगाची माती असते. ही ही वास्तू हा भूखंड मात्र व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी खूप महत्वाचा ठरतो. शेअर मार्केट, ब्रोकर्स, व्यावसायिक इत्यादी अनेक जे कोणी व्यापार वर्गातली मंडळी त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असा हा भूखंड ठरतो. नंबर 4, की जी माती थोडीशी कडू लागते, त्याचप्रमाणे ते माती एकदम काळी आणि गडद आहे, ती सर्वसाधारणपणे सर्वांना लाभणारी असते. अशी ही माती भूखंड आपण परीक्षण करून, विचार करून, त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शक व्यक्तीला त्या जागेचा अंदाज देऊन दाखवून मगच आपण भूखंड, प्लॉट किंवा योग्य ती वास्तू आपण खरेदी करावी. त्याच्यानेच आपल्याला योग्य फायदा होईल. त्यामुळे अशा या सकारात्मक शक्तींचा विचार करताना नकारात्मक शक्तींपासून कसं लांब राहता येईल याचा सुद्धा विचार या भूखंड खरेदी करताना करता येतो. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.